गुड मॉर्निंग गाईज. राम राम मंडळी. राम राम. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आम्ही आता निघालो नाशिकला आमच्या रिलेटिव्ह कडे. वी आर ऑन दी वे टू नाशिक. समृद्धी महामार्ग वरून जातोय. एक वेगळीच मजा आहे इकडे गाडी चालवण्याची. हे जास्त हालत नाही हा रोड. मी हलते, माझ्या हातून कॅमेरा पण हलतोय सारखं. हे बघा, स्टेबलच नाहीये. समृद्धी महामार्ग खूप म्हणजे गाडी चालवायसाठी एकदम अप्रतिम रस्ता आहे हा. मस्त सरळच्या सरळ, ट्रॅफिक नाही, काय नाही. आणि मेन म्हणजे इकडे मुंबईत गाडी पळवता येत नाही, इकडे गाडी पळवायची मजा घेता येते. हा चांगला पॉइंट. आणि आतापर्यंत तरी म्हणजे आपण फर्स्ट टाइम जातो ऍक्च्युली. याच्या आधीपर्यंत नाशिक पर्यंतच उतरलोय ना. यावेळेस आम्ही पडग्यावरून चढलो, म्हणजे चांगला एक्सपिरियन्स आहे हा. आज काहीतरी आहे का वस्तू? मी वाट बघते ऍक्च्युली सकाळपासून. काय आज बर्थडे थोडी आहे. तुझा बर्थडे नाही? बर्थडे नाही माहिती मला, म्हणून तर म्हटलं बर्थडे माहितीये. माझ कोणाचा बर्थडे? गेस करा. आज काहीतरी आहे. नाही बा, मला नाही आठवत काही. आता सध्या मी मस्त मजा घेतोय माझी गाडी चालवायची. काय तूच सांगून दे. आज 8 मार्च आहे. 8 मार्चला असं काय असतं बाबा? अरे हा, आज तर वुमन्स डे. ओ सॉरी. काय विसरू शकता यार. हॅपी वुमन्स डे टू ऑल द वुमन्स इन माय लाईफ अँड बियॉन्ड माय लाईफ. म्हणजे सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. आणि इट्स बीन ग्रेट. वुमन्स आर एम्पॉवरिंग आवर नेशन. खूप एक महत्वाचा पार्ट आहे वुमन. म्हणजे आपल्या डे टू डे लाईफ साठी पण म्हणता येईल. म्हणजे सगळ्याच गोष्टीत, घरात सुद्धा, बाहेर सुद्धा. हॅपी वुमन्स डे. आणि तुम्ही एवढे याच्यामध्ये काहीतरी विसरताय. एवढे मोठे कोणीतरी बसलेत, मागे पण आहेत, तर काय. हॅपी वुमन्स डे समीक्षा. हॅपी वुमन्स डे मम्मी, आई, आत्या. बघा, विसरलेत ते आपल्या दोघींना. आपल्याला विश केला नाही त्यांनी. आता केलं ना एवढं. नाही चालणार. 3 किलोमीटर जास्त तर नाही झालं का? 63 to 66. बापरे, 3 किलोमीटर नंतर टोल. यार भारी रोड आहे ना हा. एकदम म्हटलंच ना, स्टार्टलाच मी म्हटलं ना, एकदम छान रस्ता आहे हा. आणि थँक्स टू गडकरी साहेब, त्यांनी हे डोक्यात आणलं आणि हे सत्यात उतरवलं. नाही यार, पण नेचर पण खूप भारी दिसते. हो, मग आता हे पहाडांमधूनच काढलेला रस्ता आहे ना. आणि सरळ काढायचा म्हटल्यावरती थोडेफार पहाड त्यांना कापावीच लागली. आणि पुढे बघा टनल पण दिसतोय. येस, त्यानं तोच पहाड आहे. आता गोल फिरून जावं लागलं असतं. भारी आहे त्याचं झूम फीचर. आता हळू चाललोय, तिकडे येतो जरा. You want to say something? अरे मी गॉगल नाही काढलंय. हा, आता काढलं. अरे मगाशी विसरून जातो यार. बाहेर ऊन किती आहे एकदम. वॉन्ट टू से समथिंग इज ड्रायव्हिंग. मी मजा घेतो एकदम. खूप दिवसांनी असं स्पीड मध्ये. यार किती मोठा टनल आहे हा. आय थिंक 4 to 5 किलोमीटर हा ना. भरपूर मोठे आहे. केव्हाच आपण आत आलोय. गाडी कंटिन्यू समजा 90-100च आहे. स्टील एवढा वेळ लागतोय. बनवायला किती वेळ लागला असेल विचार कर. मेहनत म्हणण्यापेक्षा यार, तो एक विजन ठेवला. विजन झाला पाहिजे, कुठे वळण नाही पाहिजे. कारण की गाडी जर 120-100च्या स्पीडनी आहे तर वळण नाही टाकू शकत. आणि या सगळ्या गोष्टींचं विजन जे त्यांनी स्वतः ठेवलं आणि ते इंजिनियर्सनी सगळं त्या गोष्टी केल्या, अप्रतिम आहे. भारतात, आपल्या भारतात एवढा मोठा सरळ रस्ता हा. आणि मेन म्हणजे तो सर्व पहाडांच्या मधून वगैरे, पहाड, गावं, सगळ्या गोष्टींची काळजी घेत बनवलेला आहे. म्हणजे असं नाही की कोणाचं नुकसान केलं, कोणाची जागा जात असेल तर मे बी. आता एवढं मला इन डीप नॉलेज नाही आहे किंवा मी त्याचा अभ्यास केलेला नाही आहे. बट येस,
आणि मेन म्हणजे आय फील प्राऊड बिकॉज ते नागपूरचे आहेत, विदर्भातले आहेत, आपल्या गावातले आहेत म्हटल्यावरती अजून भारी वाटतं. कौस्तू, बोला. माझ्या डोक्यात एक आयडिया आली. बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, शुरू करे अंताक्षरी. नाही अंताक्षरी नाही, लेके प्रभू का नाम. नाही, मी एक सॉन्ग प्ले करेल. हा, जो स्टार्टिंगचं म्युझिक प्ले करेल 5 to 10 सेकंड असं काही, आणि तुम्हाला सॉन्ग गेस करायचंय. डन, ठीक आहे, चल. एक मिनिट. आणि तुम्हाला पण गेस करता येतं का, तुम्ही सांगा. हे जन्नत मधलं गाणं आहे, एवढं मला माहिती आहे. हे जरासी दिल में दे जगा तू असं काहीतरी आहे. करेक्ट आहे. इम्रान हाशमी स्टार्टिंग, रोमॅन्टिक, चॉकलेट बॉय. आणि सिंगर कोण आहे? एवढं नाही, पिक्चर बघितलाय त्याच्यातलं गाणं माहिती आहे मला. सो गाईज, आम्ही आता म्हणजे नाशिक पोहोचतोय. समृद्धी महामार्ग सोडलाय, समोर तुम्ही एक्झिट गेट आहे, टोल नाका. एक्झिट. काय कन्फ्युज झालं का इकडे? नाही यार, ही परत भारत सरकारची गाडी टाइम लावेल असं वाटलं मला. नशीब माझं. तुमचं लक्ष होतं का तिथे त्या दोघी लेडीजने गुलाल वगैरे लावला होता टोल गेट वर? ऍक्च्युली इकडे आज रंगपंचमी आहे ना, म्हणजे हे नाशिक मधली अशी एक वेगळीच गोष्ट आहे की हे 5व्या दिवशी खेळतात. धुलवडच्या दिवशी इकडे रंग नाही खेळत, रंगपंचमीच्याच दिवशी खेळतात, होळी नंतरचा 5वा दिवस. ते एक वेगळी गोष्ट आहे ना. भरपूर जागी असंच आहे, काही जागी तर 5 दिवस खेळतात. म्हणजे एमपी साइडला आई सांगत होती मला, एमपी साइडला 5 दिवस खेळतात. सो आणि इकडे 5व्या दिवशी खेळतात नाशिकला. इकडे आता मजा असेल चालू सगळ्यांची. आपला गेम अर्धवट राहिला पाहिजे. करू ना कंटिन्यू. चला, आता काय समृद्धी सोडला, आता गाडी हळूच जाणार आहे. स्टार्ट केलं. हे गाणं मला माहिती आहे आणि खूप छान गाणं आहे, माझं आवडतं गाणं आहे. तू चुकीचे गाणे प्ले करते जे मला खूप आवडतात. सांगा तर. हाय रे शिप शुरू हैया हो फ्रॉम कवना प्यारे. करेक्ट. स्टारिंग ऋतिक रोशन, अमिषा पटेल. ऋतिक रोशनचा पहिला पिक्चर आहे, डिरेक्टेड बाय रोशन. राकेश रोशन त्याचे वडील. अरे माझा फेवरेट पिक्चर आहे, मी खूपदा बघितलाय. 90s हिट मूवी आहे. 90s हिट, ऋतिक रोशन हिट मूवी, सगळं काही आहे आणि खूप छान मूवी आहे. कोणी बघितला नसेल तर प्लीज बघा, जुना जरी असेल तरी पण बघा. सो नेक्स्ट सॉन्ग. आता तुम्ही बोलले तुमचे फेवरेट नाही, आता मी एवढा ट्विस्ट टाकलाय की तुम्ही गेस नाही करू शकणार. बाबा असं नको करू. नाही आता गेस करा. कोणत्या काळातलं लावलंय? मामाची नक्की ओळखतील, लवकर ओळखतील. नाही बाबा, करा गेस. आता किती वेळ? मला नाही माहिती. अरे यार, जो तेरी याद में. नाही ते प्ले झाल्यावर मी पॉज करायचं विसरली. नेक्स्ट रंगी थी. सो नेक्स्ट सॉन्ग. अरे यार, अरे यार, असे गाणे शोधशील तर मला गेस करायचे. म्हणजे स्टार्टिंगच तसं आहे, मला काय माहिती. असेच गाणे शोधत राहा. आता हे बघू. सीना से यू मुलाकात. मला याचे हिरो बिरो नाही माहिती, प्लीज डोंट आस्क मी. इट इज नॉट फ्रॉम माय एरा. किशोर कुमार सिंगर आहे. असेल, मला नाही माहिती, मी फक्त गाणं ऐकलंय. यू मुलाकात हो गई. नेक्स्ट कौस्तू. आता ट्राय करेल मी की नाही गेस करते. ओके. काय गेस करू मी याच्यामध्ये? एवढं नुसतं एका स्ट्रिंग वरून नाही मी गेस करू शकत. देते ना मी 10 सेकंड. नाही करू शकत.
थोडं अजून. नाही नाही नाही. तू सांग. तूच लावते, तुला माहिती. सॉरी. आतापर्यंत प्रत्येक गेस केलं ना, आता याला करा. हाय ग जानू मेरी जा. नाही बरोबर आहे. हे 30 सेकंड प्ले केलं. बस झालं. नाही मला माहिती. अरे हे गाणं ऐकलंय पण. आय एम ऑलवेज रेडी वाइल ड्रायव्हिंग. आय कॅन हिअर. तुम्ही बोलतात की ओल्ड नाही येत, ठीक आहे. 90s चं ठीक आहे यार. 90s च्या आधीचं नको. रिसेंट घ्या चल. हे एकदम रिसेंट पण नाही ऐकत मी. चल ठीक आहे, ट्राय करतो. अरे हा हे ह्याच्यामधलं आहे. रघुवीर काय रामलीला. दीपिका पादुकोण, रणवीर कपूर. अरे हे काय? हिचा बस मला गाण्याचं नाव नव्हतं आठवत. सारा खान याच्यात. पूर्ण ऑलमोस्ट प्ले केल्यावर तुम्ही कुठे? दीपिका पादुकोण, सारा अली खान कुठे आहे? ठीक आहे जाऊ दे. सारा अली खानाचं. कुठे नाव कुठे कुठे घेऊन चाललेत? काय नाही येत. मला बोलते ओल्ड नको देऊ. आता न्यू दिलं तर न्यू पण नाही येते. हे तर इझिली गेस करू शकणार. स्टार्टिंगच म्युझिक. नाही यार. हिंट देऊ शकते. अरिजित सिंगचं सॉन्ग आहे. नाहीच. नवीन दे. नवीन नाही येत. जाऊ दे ना. 2-3 आले ना. ते चुकून आलेत. नेमके ते प्ले झालेत स्टार्टिंगला म्हणून. नाही त्याच्या आधीचे मला माहिती होते 2. ऑलमोस्ट प्ले होते कौस्तुभ. म्युझिक पण सुरू आहे. नाही ऐकलंय गाणं. ऐकलंय. नाही आठवत बाबा. तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, त्यांना सांगू दे. मला तर नाही आठवत पण. 11 वाजले ना. अर्धा तुम्ही तास. स्टार्ट केलं हो. आणि तुला विचारणार होती गाणं काय. त्यांनी तसं स्टार्ट केलं. हे मस्त गाणं आहे. माईला चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. करेक्ट. वन लास्ट. हे नक्कीच गेस करणार. आणि मी खरंच 10 सेकंड दिले याला. रिसेंट मूवी आहे. नाही रे बाबा, ब्लँक. नाही. तुम्हाला लक्षात येते का? तू 30 सेकंडच्या प्लस प्ले होते. झालं. नाही आठवत. नाही लक्षात येते. आय एम व्हेरी थोडं पुढे घेते. ऐकलंय बाबा. अशी स्टार्टिंग आहे त्याची. हो. आतापर्यंत मी फक्त ते रील्स मध्येच ऐकलंय गाणं. अगेन फेला. चला. तर आम्ही आता नाशिक पोहोचलोय. आता थोड्याच वेळात आता आम्ही घरी पोहोचू. सो इकडे नाशिक मधले इथून त्र्यंबकेश्वर हाच रोड जातो. हो. जाऊयात आता आज नाही. नेक्स्ट आज टाइम आपल्याला परत रिटर्न जायचंय घरी. चालेल. चला थोड्या वेळात भेटूया. बाय. बॅक टू जर्नी. लागलं बाबा. परत टोल लागला. टोल नाही इथपासून टोल नाही. इथे जस्ट स्कॅनिंग होईल ना. हा म्हणजे स्कॅनिंग होईल म्हणजे टोल लागला ना. तेच झालं ना. इगतपुरी टोल प्लाझा.
एंट्री केल्या टनल आहे इथे. ही भारी आहे. अरे वा, ते पाहिलं साईडला पेंटिंग्स वगैरे. मगाशी आपण यानीच आलो रिटर्न. नाही ना, आपण साईडवाल्या टनलनी आलो. आय थिंक रिटर्नचा हा दुसरा आहे. त्या साईडला ना टनल तर हाच असणार ना. नाही, पण त्यात पेंटिंग्स नव्हत्या, या साईडला पेंटिंग्स आहेत. सो वेलकम बॅक गाईज. वेलकम बॅक. हे काय केलं मी? पुन्हा समृद्धी महामार्गावरती आहे, पण आता परतीच्या मार्गावर आहे. बॅक टू होम. होम नाही, ऑन दी वे टू होम. तर आता सगळं भेटीगाठी घेतल्या. सर्व फॅमिली मेंबर्सला भेटलो. मस्त वाटलं, सर्वांचे भेट झाले तर. तर आता परत निघालोय. सब हे नाईटला मस्त दिसतंय ना सर्व. लाईट्स वगैरे लागलेत तर आता. आपण 100-102 ला आहेत. हे जात आहे ते कितीचे असतील नाही. हे तर बघ किती सही दिसतंय यार. आणि पावसाळ्यात भारी दिसत असेल हे सर्व. गाडी ज्या स्पीड मध्ये असते त्या स्पीड मध्ये जर का इकडे तिकडे बघितलं त्या होऊ शकतं. एवढा छोटा टनेल, इथून पुढचा रोड दिसतोय. मग तो छोटासा पहाड होता ना, मग काय उगाच मोठा टनेल करते काय? नाही, आता जो आला तो भारी होता ना, मस्त मोठा होता. तो पहाड मोठा असेल ना. वारली कला. तर आता स्टील तर बघू किती वेळ लागतो, ट्रॅफिक लागतो कसं काय. 6:30 वाजलेत सध्या तरी. हो ना यार, आज एकतर फायनल मॅच आहे आपली वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप, आणि आम्ही अजून ट्रॅव्हलिंगच करतोय. हाफ अवर बाकी आहे फक्त. आय एम गोना मिस वन इनिंग आय गेस. तर चला पटापट घरी म्हणजे जाऊन बघू शकणार. पण आता तो पण प्लॅन चेंज झाला ना आपला. घरी कुठे जातोय आपण, ताईकडे जातोय. हा यार, थोडासा प्लॅन मध्ये चेंज झालाय. मधातच ताईचा फोन आला निघाल्यावरती की निघाले का म्हणून. तर मग ऑन द वेज ताईचं घर लागतं. तर आम्ही तिकडे जातोय, तिकडे जाऊन मॅच वगैरे बघूयात. मॅच मी ऍग्री त्याच्यासाठीच केलेलं आहे जवळपास, की म्हणजे तिथून घरी जायला अजून टाइम लागेल म्हणून मॅच बघता येईल मला तिथे. वाह, ठीक है. दिमाग लगाओ, मैच देखना है तो दिमाग लगाओ, नहीं तो फिर गाड़ी चलाते रह जाओगे. सो स्टे ट्यून फॉर इट. मॅच ची पण मजा, आम्ही फॅमिली सगळे आता ताईकडे जाऊ तर सगळं आम्ही तिकडे पण मॅच बघत म्हणजे एन्जॉय करू. स्टे ट्यून विथ अस आणि बघा कशी मजा करतो आम्ही. चलो बाय. We didn't want to miss the innings, so we started to watch the match in car itself. सुरेश रैना भोजपुरी कमेंट्री बॉक्स में मराठी और बांग्ला में भी लुत्फ उठा सकते हैं इस समय. देखिए दो फील्डर्स एक दूसरे का चेहरा ताकते हैं. ओहो, 4. खूब ऐप है ईशान किशन के पास. जबरदस्त के टाइम आणि हे काय एक्साइटमेंट लेवल. हल्की सी गेंद India स्टंप की तरफ थी. is gonna win the finals. लेकिन ये कमाल का शॉट है. क्रिकेट में सबसे मुश्किल शॉट होता है मिड विकेट की तरफ बैकफुट पे. ती लाजतोय तो. ठीक आहे ना, ज्यूस घेतो तुम्हाला काय दाखवते. वेलकम बॅक गाईज. तर आता आम्ही घराजवळ पोहोचलोय. आणि आज पूर्ण दिवस आमचा रिलेटिव्ह आणि फॅमिली बरोबरच गेला. हा यार, सकाळी नाशिक, देन ताईकडे, देन मॅच. छान गेला आजचा दिवस. दिवस पण छान गेला. इंडिया जिंकली आणि आज काहीतरी होतं पण तसं. वुमन्स डे पण होता. मॅचच्या बाबतीत म्हणायला गेलं तर थोडस टफ फाईट व्हायला पाहिजे होती, मजा आली असती, फायनलचा फील आला असता. बट फायनली विन इज विन.
ते काय होतं हिस्ट्री हिस्ट्री रिपीट करेंगे, हिस्ट्री डिफीट करेंगे. So this was the slogan for the today's match, and we repeated the history. We won the match. Congratulations, Team India. Of course, we are Indian. We are proud of it. So this was our today's blog. म्हणजे आजचा दिवस आम्ही इकडे आता संपवतोय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. येस, प्लीज डू सपोर्ट अस. हा, लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये आपण भेटूयात. येस, चलो, बाय.